वरिष्ठ नागरिकांना रेल्वेतील मिळणाऱ्या सुविधा पुन्हा सुरू करा, खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत मागणी केली आहे. अहिल्यानगरच्या जगदंबा देवी मंदिरामध्ये शतचंडी यज्ञ सोहळा संपन्न झाला. यावेळी 2 लाख भाविक सोहळ्यामध्ये सहभागी झाले. राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल. वादग्रस्त विधानानंतर सोलापूरकरांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी. लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांचे शोले स्टाईल आंदोलन. पाटबंधारे विभागाच्या दुजोरा देत खरतर धरणी तलावातून पाणी कुंभाला उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. भारतातील पहिला गगनभरारी पुलाचं काम 6 महिन्यात पूर्ण होण्याचा अंदाज. 4 वर्षांनंतर केली पुलाच्या कामाला सुरुवात. वर्ध्याच्या हिंगणघाट महावितरण कार्यालयावर शिवसेना उबाठाची धडक. वीज दर वाढ तसेच विविध प्रश्नांसाठी कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. मार्चपर्यंत 25 लाख लखपती दीदी करणार. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. जालन्यात धारदार शस्त्र बाळगणारे खरतर 2 आरोपी जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीकडून धारदार शस्त्र पोलिसांनी केले जप्त. नाफेडची शासकीय सोयाबीन खरेदी बंदच. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक. सोयाबीनची नाफेडची खरतर खरेदी तात्काळ चालू करण्याची मागणी. जालन्यात 8,91,000 रुपये किमतीचा 29 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.